निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर शहरातील बजाज शोरूमच्या विरोधात प्रांत कार्यालयावर मोर्चा। मालपानी बजाज शोरूमच्या दहशतीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार। ग्राहकाला लोखंडी रॉड व स्क्रूड्रायव्हरनं मारहाण, ग्रामस्थ व नातेवाईक संतप्त। एवढी मुजोरी वाढलीच कशी? नागरिकांचा संतप्त सवाल। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील मालपानी बजाज शोरूममध्ये ग्राहकाला झालेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज संगमनेर बसस्थानक ते प्रांत कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं। 30 मे 2026 रोजी दुचाकी दुरुस्तीच्या वादातून शोरूमचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी ग्राहक स्वप्नील सातपुते आणि त्यांच्या सासऱ्यांना बेदम अशी लोखंडी रॉड व स्क्रूड्रायव्हरनं मारहाण केली। गुन्हा दाखल होऊन देखील 6 दिवस उलटल्यानंतर देखील पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यानं नागरिकांचा हा उद्रेक आज बघायला मिळाला। वाद हा कशामुळे झाला हे आपण सविस्तर बघूयात। स्वप्नील सातपुते हे त्यांच्या इलेक्ट्रिक बजाज चेतक दुचाकीच्या तांत्रिक बिघाडाच्या तक्रारीसाठी आणि दुरुस्तीसाठी शोरूममध्ये गेले होते। तेथे बजाज शोरूमच्या अरेरावी मुळे स्वप्नील यांनी व्हिडिओ शूटिंग सुरू केली आणि याच व्हिडिओ शूटिंगवरून हा राडा झालाय। तक्रारी दरम्यान शोरूम व्यवस्थापक सचिन पल्लोड आणि त्यांच्यात वाद झाला। व्यवस्थापकांच्या उद्धट वर्तनाचा स्वप्नील यांनी मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करताच कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। लोखंडी रॉडनं हल्ला केला। शोरूममधील 10 ते 12 कर्मचाऱ्यांनी मिळून स्वप्नील सातपुते आणि त्यांचे सासरे त्र्यंबक राऊत यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड आणि स्क्रूड्रायव्हरनं बेदम मारहाण केली। संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मॅनेजरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय, पण आरोपी अद्यापही फरार आहेत। पीडित ग्राहकाच्या तक्रारीनंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शोरूम व्यवस्थापक सचिन पलोड, मंगेश मिसाळ, विष्णू मोहरीकर, सचिन धुमाळ धारणकर आणि इतर 10 ते 12 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटकेस विलंब होत असल्यानं पोलिसांवर नागरिक संशय व्यक्त करत आहेत। गुन्हा दाखल होऊन जवळपास 6 दिवस झाले तरी पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप आज आंदोलकांनी केला आहे। काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आलं। मुख्य आरोपींना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप पीडित कुटुंब आणि स्थानिक ग्रामस्थांनी हातात काळे झेंडे घेऊन संगमनेर प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला। तीव्र घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। आंदोलकांनी आरोपींचे फोटो झळकावत आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयासमोर ठिय्या दिला। यावेळी आंदोलकांनी प्रमुख मागण्या मांडल्या। यात प्रामुख्याने मारहाण करणाऱ्या शोरूम मॅनेजर आणि सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करावी, त्याचबरोबर गुन्ह्यातील शोरूमचे सर्व CCTV फुटेज पोलिसांनी तातडीनं ताब्यात घ्यावेत। ग्राहकांना दहशतीखाली ठेवणाऱ्या अशा उद्दाम व्यवस्थापनावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। यावेळी त्यांचे कुटुंब बोलत होते, आपण तेही बघूयात। आमची मागणी दुसरी काहीच नाही। माझ्या मुलाला न्याय मिळावा। ज्या गुंडांनी मारहाण केली त्या गुंडांना पकडून त्यांना कठोरचे कठोर कारवाई द्यावा, एवढीच माझी आईची इच्छा आहे आणि तळमळीची विनंती प्रशासनाला। एवढंच। काय परिस्थिती आहे? माझ्या मुलाला जेवण सुद्धा करायला येत नाहीये, उभं राहिलं तर चक्कर येते, गिळायला नाही येते। एका आईने कोणाकडे पाहायचं? सुनील पडवळकर, सचिन पल्लोड, सचिन धुमाळ, विष्णू मोहिरकर, अजय धारणकर, विजय वर्तल्ले। ह्या गुंडांना कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना कठोरचे कठोर शिक्षा झाली पाहिजे, एवढीच माझ्या आईची इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी, एवढीच मी पोलीस प्रशासनाकडे मागणी मागते। आमची मागणी एकदम छोटी आहे की आम्हाला न्याय मिळावा। सर्वसामान्य माणसाच्या विरोधात हे जे आज हल्ला झालाय, या लोकांनी ज्या पद्धतीने मारहाण केलेली त्यातनं होणारा त्रास तुम्हाला प्रत्येकाने सांगितलाय।
पण आज जर हा न्याय नाही मिळाला तर एक सर्वसामान्य जनतेचा हार होणार आहे याच्यामध्ये. आणि दुसरी बात अशी आहे की जे माझे मिस्टर आहे, माझे वडील आहेत, यांचे पूर्ण फुटेजमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यामुळं आमची फक्त पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे का तुम्ही कुठलाच पक्षपात न करता किंवा जे म्हणजे त्यांच्यावर कुठला दबाव असेल ना तर त्याची त्यांनी हे पूर्तता न करता आम्हाला न्याय मिळवून द्यावा. त्या मोर्चामध्ये प्रामुख्याने आरोप झाले. काय अनुभव आहे का तुम्हाला? तुम्ही आता पोलिसांना जाताय. नाही, पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही पद्धतीचा कायदा हातात न घेता कायदेशीररित्या याच्यावर जी पण प्रक्रिया आहे ती करण्याचा निर्णय घेऊन आज हे आंदोलन करून त्यांना निवेदन दिलेलं आहे. काय मागणी आहे? न्याय मिळावा सर, एवढीच मागणी आहे. त्या गुन्हेगारांना अटक व्हावी, त्यांना कुठल्याही पद्धतीची त्यांना सवलत दिली जाऊ नये यामध्ये. आज माझं स्वप्न आहे, उद्या जनतेचं स्वप्न नाही. पाठीमागे तुम्ही मोर्चामध्ये सर्टिफिकेट आहे डॉक्टर आणायला सांगितलं, त्याच्यामध्ये काय होतं? डॉक्टरांनी सिंपल सर्टिफिकेट दिलेले, पण आज 7 दिवस झाले माझ्या मिस्टरांना उपचार चालू आहेत आणि या उपचारानंतर देखील त्यांना चक्कर वगैरे येते. हे म्हणजे मोडतोड झाली की मग ग्रीवियस सर्टिफिकेट मिळणार, उलटी झाली की ग्रीवियस सर्टिफिकेट मिळणार. माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पण जीव गेला नाही, मग ग्रीवियस मिळत नाही. मग यामध्ये म्हणजे आम्ही करायचं काय? डॉक्टरांनी सिंपल दिली, आपल्याला कायद्याची भाषा कळत नाही सर. त्या हिशोबाने आमचं फक्त एकच म्हणजे पोलीस प्रशासनाने योग्य तो कलम लावा, योग्य तो न्याय आम्हाला मिळवून द्या. जे पण आहे ते फुटेजमध्ये सगळ्यांच्या समोर आहे. आम्ही तोंडाने काहीच सांगत नाही. त्यांच्या CCTV फुटेज सुद्धा पोलीस निरीक्षक ताब्यात घेतलेल्या आहेत, त्यांनी त्या बघाव्या, खरं खोटं करून आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा. बस एवढीच आमची अपेक्षा. माझ्या मुलाला पूर्ण मुक्का मारलेला आहे त्या लोकांनी, डोक्यात मारलेले, त्याच्या मेंदूत सुरू झालेली आहे. त्याला उभं राहिलं तरी चक्कर येत आहे. आम्ही समाधानी नाही म्हणून तर आम्ही मोर्चा घेऊन आलोय. आज त्यांनी जो शब्द दिला त्यावर आम्ही समाधानापेक्षा विश्वास दाखवतो की ते आम्हाला न्याय मिळवून देतील. हे गळा दाबून धरला गेला सर, पण तो गळा श्वास अडकायच्या आत सोडून दिला. मग आता मर्डर केस नाही ना झाली, मग तुम्ही मर्डर केस कधी दर्ज करणार? ज्यावेळेस त्या माणसाचा जीव गेला असता त्यावेळेस. हे असं नाही व्हायला पाहिजे. आज माझ्या मुलाचा हा मर्डर करून सुद्धा ते पोलीस प्रशासन करत नाही, आता नाही होते. आम्ही कोणाला न्याय मागायचा? सचिन धुमाळ या व्यक्तीने त्यांना तिथून ओढत नेऊन त्यांचा गळा दाबून धरला व बाकीच्या लोकांना मारण्यासाठी प्रवृत्त केलं. विष्णू मोईरकरनी त्यांच्या टॉयलेटच्या जागेवर मारहाण केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे. त्यांना वॉशरूमला गेल्यानंतर पोटामध्ये भयंकर वेदना होतात, कळ निघून येते. मग या सगळ्या गोष्टी, आज हा सगळा खेळ आहे सर. न्याय मिळणार आहे, उद्या जे काही होईल ते आम्हाला माहित नाही. पण आज जर माझा नवरा दगावला असता, उद्या त्यांच्यावर काही मानसिकरित्या काही बदल झाला, आम्ही हे सगळं कोणाला सांगायचं? हे आज चालू आहे. आज तुम्ही सगळे उभे तोपर्यंत आम्ही हे सगळं बोलतोय. पण उद्या जर या सगळ्या गुंडांवर कारवाई नाही झाली आणि माझ्या मिस्टरांना जर हॉस्पिटलाइज व्हायला लागलं कोणत्या कारणामुळे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सर. स्टेटस जर यांचा एक ग्रुप आहे, जिम ट्रेडिंग का जिम रायडिंग काहीतरी ग्रुप आहे, रायडिंग बाईक ग्रुप म्हणून, त्याची आपल्याला फुटेज मिळाली, त्या ग्रुपची व्हिडिओ फुटेज मिळाली. त्यामध्ये आकाश पोखरकर, मंगेश मिसाळ, प्रसाद अण्णा अशी 2-3 नावं त्या स्टेटसला येत आहेत. त्याच्यामध्ये ते आकाश पोखरकर म्हणतोय, मंगूबाई तुला जिमची गरज नाही आता. तो मंगेश मिसाळ मालपाणी हेल्थ क्लबला जिमला जातो. तर त्यांनी सांगितलं तुला काय जिमची गरज नाही भाऊ, हात दुखेल ना तुझे. आणि त्यानंतर मंगेश मिसाळ त्यांनी ग्रुपचे बरेच मेसेज डिलीट केल्यानंतर ती फुटेज आपल्याकडे आली. त्यानंतर त्यांनी टाकलं अरे परत आलं, सचिन भाऊवर हात उचलला, वाचला तो, नाही तर त्याचा मी डेथ केला असता. प्रसाद अण्णांनी सांगितलंय का तुम्ही मंगेश भाऊ बरं झालं, अच्छा हुआ तूने सिर्फ उसको मारा, नाही तर उसका तो मुंडी काट के तू फुटबॉल खेळता. ही जी भाषा आहे ना सर, ही आम्हाला भविष्यात पण खूप त्रासदायक आहे. ही गुंडा प्रवृत्ती ना. आज माझ्या 2 मुली, मी आणि माझे मिस्टर, आम्ही 4 जण इथे. ठीक आहे, आज हे सगळं झालं, लोकांचे CCTV फुटेज होते, व्हिडिओ मिळाले. उद्या भविष्यात काही होऊ शकतं. आणि माझं अजून एक अशी विनंती आहे का जर आमच्या जीविताला, माझ्या वडिलांना, आमच्या कुटुंबियाच्या कोणाच्या जीविताला काही झालं ना, सर्वस्वी जबाबदारी यांना ठरावं सर. ही आमची कळकळीची विनंती आहे. कारण हे जे बोलणं आहे यात नाही, यांचा मर्डरचा कट होता, प्लॅन होता, फक्त तो त्यांनी त्या स्टेजपर्यंत नेला नाही.
कुठली कारवाई होऊ नये म्हणून हे ट्रेन आहेत, हे लोकांना सगळं माहिती आहे सर. हे ट्रेन झालेले आहेत त्याच्यामध्ये का कितीपर्यंत आपण मारल्यानंतर काय होऊ शकतो. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या गोष्टी कळत नाही. आम्ही जाऊन फक्त केला, कागद गोळे केले आणि आज कायदेशीर रितसर न्यायासाठी इथं आलेलो आहे. बजाज शोरूम वाल्यांना कायद्याने बजाज शोरूम वाल्यांनी सुद्धा याची पूर्णपणे दखल घ्यायला पाहिजे नाही. चेतक कंपनीने किंवा बजाज कंपनीने याच्यावरती रितसर कारवाई करून ह्या शोरूमला टाळा लावला पाहिजे. कारण इथं ही झालेली मारहाण पहिली नाहीये सर. आपण पुढे आलेलो, आपण पहिले आमच्यासारखीच भीती असणारे अनेक लोक आहेत ज्यांना मारहाण, यांची प्लॅटिना गाडी असो किंवा कोणती गाडी असो. आज आपण कमेंट्स वाचतात, सोशल मीडियावर न्यूज गेल्यानंतर लोक कमेंट्स करतात. प्रत्येकाच्या बोलण्यात एकच आहे का हे लोकांचे शब्द आहे की हा माणूस या माणसाला खूप माज आहे, यांनी आम्हाला मारहाण केलेली, यांनी आम्हाला सेवा दिलेली नाही. या सगळ्या गोष्टींचा प्रशासन असू दे किंवा सरकार असू दे काही विचार करणार आहे की नाही याच्यानुसार विचार करून आम्हाला त्यांनी न्याय मिळवून द्यावा. आमची एवढीच सर्वसाधारण आज आम्ही दोघी सासूंना न्याय मागतोय. आमच्या मागे सगळी जनता उभी आहे म्हणून आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, एवढीच आमची विनंती. प्रशासन